आज अहमदनगरमध्ये ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। मेळाव्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर नेते राहणार उपस्थित। सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवतायत हरिभाऊ राठोड यांचं भुजबळ आणि तायवाडेंवर टीकास्त्र। राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याची ही टीका। मराठा आरक्षणासंदर्भात आज सल्लागार समितीची बैठक। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। मराठा आरक्षणासंदर्भात पुढील वाटचालीसंदर्भात होणार चर्चा। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शरद पवारांसमोर मांडल्या विविध मागण्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न। नार्वेकर यांच्या नावाने तोतया इस्माकडनं फोनवर पैशांची मागणी। 2 इस्मांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची आजची भेट रद्द। टोलच्या प्रश्नावर राज ठाकरे वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची घेणार होते भेट। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या। साळवींच्या पत्नी मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला। अटकपूर्व जामीन अर्जाखाती साळवींचे कुटुंब आता हायकोर्टात जाणार। आम्ही सुरतला जाऊन महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री दिला। भरत गोगावलेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी घेतलं सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन। राज्यामध्ये 90% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा। आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वेक्षणाचा सर्वंकष अहवाल राज्य सरकारकडे दिला जाणार असल्याचं आयोगाकडून स्पष्ट। मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट केल्याप्रकरणी शिक्षकांना नोटीस। पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत जालना जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत 27 शिक्षकांना नोटीस। 7 फेब्रुवारीला सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचा राडा। रामायण कलाकारांच्या जीवनावरील नाटकाचा प्रयोग लावला उधळून। नाटकातील कलाकारांना अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण। रामायणाचा विपर्यास केल्याचा अभाविपचा आरोप। पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटकावरून वाद। दिग्दर्शक कलावंत ललित कला केंद्र प्रमुख डॉक्टर भोळेंना अटक। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये चौकात मालवाहू ट्रेलर उलटला। अपघातामुळे ब्रेमेन चौकातनं पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपर्डी मार्गे वळवली। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत केली घोषणा। प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरात 11 कोटींचं दान। आतापर्यंत 25 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त खोटं। मी जिवंत आहे। पूनम पांडेची सोशल मीडिया पोस्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।